नमस्कार, मी प्रियांका नागणे आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक जबरदस्त जॉब अपडेट बघणार आहोत। मनपा सरकारी जॉब आहे। इथे एकूण 1845 जागांसाठी भरती निघालेली आहे। तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे। इथे परमनंट जॉब असणार आहे। सविस्तर माहिती पूर्ण आपण या व्हिडिओ थ्रू बघून घेणार आहोत। म्हणजेच वेतन किती भेटणार आहे, अर्जाची पद्धत, अर्जाची फी आहे का नाही, निवड प्रक्रिया कशी असणार आहे, ॲप्लिकेशन भरण्यास सुरुवात झालेली आहे। 21 सप्टेंबर 2024 पासून अर्ज तुम्ही करू शकणार आहात। तरी इथे संपूर्ण माहिती बघून घेऊया। फ्रेशर उमेदवार आहे तुम्ही तर नक्कीच अर्ज करू शकणार आहात आणि इथे कोणत्याही अनुभवाची गरज नाही असे सांगितलेले आहे। आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती पाहणार आहोत। संपूर्ण व्हिडिओ बघा। नोकरीची गरज आहे, सरकारी जॉब करायचा आहे तर पूर्ण माहिती आपण इथे बघून घेऊया। त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स असतात। गव्हर्नमेंट रिलेटेड असू द्या, परमनंट जॉब्स असू द्या किंवा पार्ट टाइम जॉब्स असू द्या किंवा नवीन जी योजना आलेल्या असतात त्या संदर्भात सर्व माहिती असते। सो नक्कीच आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा। चला तर आजची जी सविस्तर माहिती आहे ते पाहून घेऊया। महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका यांच्याकडून अपडेट आलेली आहे। इथे 1845 जागांसाठी भरती निघाली आहे। आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघणार आहोत। ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। स्टेप्स टू फिल द रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन फॉर्म इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पूर्ण स्टेप्स मिळून जाणार आहेत। त्यानंतर इथे ॲप्लिकेशनची क्लोजिंग डेट आहे बघा, ऑक्टोबरमध्ये आहे। लास्ट डेट असणार आहे 11 ऑक्टोबर 2024। आता त्याआधी तुम्हाला अर्ज करायचा आहे। आपण सविस्तरपणे PDF बघून घेऊया। इथे सांगितलेलं आहे बघा, PDF आहे, एक 5 मिनिटात आपण समजून घेणार आहोत। मुंबई महानगरपालिका अंतर्गत लिपिक या पदासाठी 1846 रिक्त पदांसाठी सरळसेवे भरती निघालेली आहे। नव्याने जाहिरात आलेली आहे। 11 ऑक्टोबर 2024 हे शेवटची तारीख असणार आहे। तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे। एकूण भरायचे पदे सांगितलेले आहे बघा, इथे 1846 म्हणजे 1846 जागा असणार आहे। यामध्ये सर्वसाधारणसाठी किती पदं आहेत, महिलांसाठी, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू अशा वेगवेगळ्या समांतर आरक्षण करून इथे वेगवेगळे पद दिलेले आहेत। वेगवेगळे जागा असणार आहे। एकूण 1846 जागांसाठी इथे भरती निघालेली आहे। अनाथ मुलांसाठी आहे, दिव्यांगांसाठी आहे। तुम्ही एकदा नक्कीच चेक करून घेऊ शकणार आहात। इथे एज्युकेशन क्रायटेरिया तुम्ही बघू शकता। इथे सांगितलेलं आहे, उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्णित असावा आणि उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा म्हणजे तुम्ही आर्ट्स, सायन्स किंवा कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवीधर झाला असेल तर नक्कीच इथे अर्ज करू शकणार आहात, हे सुद्धा सांगितलेलं आहे। ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। तुम्हाला कॉम्प्युटरचं नॉलेज यायला पाहिजे आहे, ज्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीम, वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशीट, प्रेझेंटेशन, डेटाबेस, सॉफ्टवेअर, ईमेल आणि इंटरनेट याविषयी तुम्हाला सर्व माहिती असायला पाहिजे, हे सांगितलेलं आहे। इथे तुम्हाला ऑनलाईन अर्ज करताना फी सुद्धा भरायची आहे। अर्जाची फी असणार आहे इथे जनरल OBC EWS 1000 रुपये, ST SC PWD ला 900 रुपये ही फी असणार आहे। एज क्रायटेरिया 18 ते किमान 18 वर्ष ते कमाल 38 वर्ष असणार आहे। अराखीव खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी, मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान 18 ते 43 वर्ष असणार आहे। इथे तुम्हाला एज क्रायटेरिया सांगितलेला आहे, लक्षात घ्या। ओपनसाठी म्हणजेच जनरल OBC EWS साठी 18 ते 38 आहे। मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 ते 43 वर्ष असणार आहे। त्यानंतर इथे राखीव प्रवर्गासाठी किती कमाल वयोमर्यादेची जी वर्ष आहे ते सुद्धा इथे डिवाइड करून सांगितलेलं आहे। तुम्ही एकदा नक्कीच चेक करून घ्यायचं आहे। जी परीक्षा होणार आहे त्याच्यासाठी परीक्षेचा विषय बघा, मराठी भाषा व व्याकरण, इंग्रजी भाषा व व्याकरण, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, एकूण प्रश्न 100, एकूण गुण 200 असणार आहे। 100 मिनिटांचा टाइम असणार आहे। परीक्षेचं माध्यम मराठी, इंग्रजी, मराठी असं सांगितलेलं आहे। मराठी भाषा व व्याकरण परीक्षेचं माध्यम मराठी असणार आहे। इंग्रजी भाषा, इंग्लिश सब्जेक्ट असेल तर इंग्लिश, सामान्य ज्ञान जनरल नॉलेज असेल तर मराठी, बौद्धिक चाचणी असेल तर मराठीमधूनच होणार आहे, हे सुद्धा सांगितलेलं आहे। ऑनलाईन परीक्षा इंग्रजी भाषेतून घेण्यात येईल, तसेच मराठी भाषा व व्याकरण, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी याविषयी ऑनलाईन परीक्षा मराठी भाषेतून घेण्यात येईल, हे सुद्धा सांगितलेले आहे। पूर्वीचे नाम लिपिक सांगितले होते, कार्यकारी सहाय्यक आताचं नाव असणार आहे। इथे ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला ऑनलाईन फी सुद्धा फिल करावी लागणार आहे। तुम्हाला अर्जाची प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवावी लागणार आहे। अराखीव खुला प्रवर्गातील उमेदवारांकरता 1000 रुपये इथे फीज असणार आहे। मागास प्रवर्गातील उमेदवारांकरता 900 रुपये फीज असणार आहे, हे माहिती दिलेली आहे। इथे 25,500 ते 81,100 पर्यंत सॅलरी भेटू शकते। ऑनलाईन परीक्षा थ्रू तुमची निवड प्रक्रिया होणार आहे। त्यानंतर ही परमनंट जॉब आहे। 11 ऑक्टोबर 2024 लास्ट डेट असणार आहे। नोकरीचे ठिकाण मुंबई आहे।
इथे मनपा सरकारी जॉब आहे, कोणत्याही अनुभवाची गरज सांगितलेली नाहीये, म्हणजे इथे फ्रेशर उमेदवार सुद्धा नक्कीच अर्ज करू शकणार आहात। अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे। नक्कीच जे पात्र व इच्छुक उमेदवार आहे त्यांनी लवकरात लवकर इथे अर्ज करायचे आहे। जे डॉक्युमेंट्स लागणार आहे ती सर्व माहिती इथे दिलेली आहे, तुम्ही एकदा नक्कीच चेक करून घेऊ शकता। या रिलेटेड काही क्वेश्चन असेल किंवा अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्कीच कनेक्ट होऊ शकता। थँक्यू।